खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, जाऊन बसण्यासाठी, थोडा मोकळा श्वास घेण्यासाठी, विकासासोबत ही मैदानं देखील कशी टिकतील ह्याच्यावर पूर्णपणे आमचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरला. अनेक वर्ष आपण पाहतो ही मैदानं तशीच्या तशी राहिली. अलीकडच्या काळात गेल्या 5 महिन्यांमध्ये आणि त्याच्या आधी देखील 3 वर्ष प्रशासक असताना आणि मिंदेंच्या खास करून कार्यकाळात प्रशासक असताना आपण पाहिलं असेल की मुंबईला विकण्याचा प्रयत्न हा मिंदे सरकारने देखील केला आणि त्यांच्या प्रशासकांनी देखील केला. आमचा मुंबई महानगरपालिकेचा मोर्चा असेल, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी झालेलं आंदोलन असेल आणि मग मुंबईने आमच्यावर विश्वास ठेवलेले आणि 65 सीट जिंकून देण्याचा जो एक आपण चित्र पाहिलं ते ह्याच कारणामुळे होतं. गेले 5 महिने हे नवीन सरकार बसल्यानंतर आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की आम्हाला व्हाईट पेपर द्या. सगळे जे काही तुम्ही केलं, मग रस्ता घोटाळा असेल, तुम्ही सगळं पंपिंग स्टेशनपासून सगळे जे काही घोटाळे केलेत त्याच्यावर आम्ही व्हाईट पेपर मागत आहोत. शाळेचे 7 प्लॉट त्यांनी प्रायव्हेटाईज केलेले आहेत. अनेक गोष्टी ह्या गेल्या 3 वर्षाच्या कालखंडात केलेल्या आहेत, त्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि असंच प्रायव्हेटायझेशनचा प्रयत्न आहे. 20 तारखेला जी सुधार समितीची बैठक होणार होती ती अचानक 19 तारखेला संध्याकाळी रद्द केली गेली. 6 की 7 महत्त्वाचे विषय होते आणि आमच्या कानावर असं येतं की डील न झाल्यामुळे ही 19 तारखेला बैठक रद्द केली गेली होती. आता डील हे कोणाचं होतं, काय होतं हे आम्हाला देखील माहिती आहे, तुम्हाला देखील माहिती आहे आणि आम्ही हे पूर्णपणे हे जे सगळं काही आहे घोटाळा हा टप्प्याटप्प्याने आपल्या लोकांसमोर आणू, मुंबईसमोर आणू आणि कोर्टाच्या देखील समोर जाणार आहोत. पण उद्याची ही जी बैठक आहे, 20 तारखेचे जे काही विषय होते ते उद्या आणलेले आहेत त्यांनी आणि उद्या सुधार समितीत जे काही विषय आहेत ते भयानक आहेत, ते तुम्ही ऐकून घ्यावं ही माझी इच्छा आहे. विषय क्रमांक 2, मुंबईचे जे रक्तपेढे आहेत, ब्लड बँक आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ब्लड बँक आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकाच चालवायची. या सगळ्या रक्तपेढ्या सगळ्या आपण पाहिलं असेल मोफत असायच्या पेशंटसाठी, पेशंटला कुठेही चार्ज लावला जायचा नाही. आणि अनेकदा आपण ऐकतो की मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला होता. मागच्या महिन्यात देखील आपण पेपरमधून किंवा आपल्याच माध्यमातून ऐकलं की मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला अशी दुर्दैवी परिस्थिती झाली निर्माण, त्यावेळेला मला अभिमान आहे की शिवसैनिक पुढे येऊन रक्तदान करून ह्या सगळ्या ब्लड बँक भरून काढलेल्या आहेत. मुद्दा असा आहे की रक्त मुंबईचं, अनेकदा रक्त शिवसैनिकांचं, कुठेही जातपात धर्म भाषा न बघता आम्ही त्या पेशंटना देत असतो. आज भाजपचं सरकार बसल्यानंतर आणि ह्या खास करून समितीमध्ये, सुधार समितीमध्ये मिंदेंच्या चेअरपर्सन असताना मुंबई महानगरपालिकेच्या ज्या रक्तपेढ्या आहेत, ज्या आत्तापर्यंत मोफत असायच्या पेशंटसाठी, त्यांना प्रायव्हेटाईज केलं जातं, खाजगीकरण होतं याचं. ह्या ज्या काही संस्था आहेत त्याचा आपण पूर्ण पाठपुरावा बघा, पुन्हा जे काही आधीचं सगळं काही कार्यकाळ असेल तर बघा, कोणावर केसेस आहेत, कोणावर असतील नसतील मला माहीत नाही. पण आता त्यांना ही सुविधा दिलेली आहे की त्या प्रत्येक पिशवीसाठी, रक्ताच्या पिशवीसाठी 1100 रुपये, बरोबर ना विषयात आहे, 1100 पर पाऊच, 1100 बेसिक रक्तासाठी आणि पुढे जवळपास 1600 ते 2000 रुपये पर पर्सन पर पाऊच असं चार्ज करू शकतील. म्हणजे आमच्या मुंबईकरांचं रक्त एक तर मिंदे किंवा भाजप हे विकायला चाललेलं आहे, हे ह्या प्रस्तावामधून स्पष्ट होत आहे. मी आग्रही राहीन ह्याच्यावर की उद्या भाजपने देखील याच्यावर भाष्य करावं की तुम्हाला मुंबईचं रक्त विकायचं आहे का. मुंबईत जे पेशंट येतात या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सवर विश्वास ठेवून, आणि आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स एवढे सुसज्ज होते, एवढे ॲडव्हान्स होते की आत्तापर्यंत देशभरातून पेशंट हे आपल्या हॉस्पिटलमध्ये यायचे. जवळपास प्रत्येक दिवसाला 80,000हून जास्ती पेशंट यायचे. सर्दी खोकल्यापासून कुठचाही रोग झाला असेल तरी मुंबईत येऊन बरे होऊन त्यांच्या गावी निघून जायचे. पण आज आपण पाहतोय दुर्दैवाने असं आहे की आपल्या ब्लड बँक ज्या होत्या, ज्या आत्तापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट होत्या, त्याच्यावर आता भाजप किंवा मिंदे ह्यांचा डोळा आहे आणि मुंबईचं रक्त, शिवसैनिकांचं रक्त किंवा ह्या रक्तपेढ्यांमध्ये ज्या ज्या लोकांनी रक्तदान केलेलं आहे त्या रक्तातून देखील यांना पैसे कमवायचे आहेत. एवढं घाणेरडं काम हे उद्या मिंदेंचे चेअरपर्सन आणि मिंदेंचा जो काही प्रस्ताव आहे तो ह्याच्यातून कळत आहे. आता पुढचा प्रस्ताव बघा, विषय क्रमांक 3. आता पुढचे जे 3 प्रस्ताव आहेत ते साधे आणि स्पष्ट आहेत. जे आम्ही पहिल्या दिवसापासून आमचा आरोप होता की मिंदेंना मुंबई विकायची आहे, मुंबईचा सगळा जो काही भूखंड आहे त्याच्यातून श्रीखंड खायचं नाही, अजून काय काय खायचं आहे, मोकळी मैदानं मुंबईत ठेवायचीच नाही आहेत. आणि हे उद्याच्या 3 प्रस्तावांमधून दिसत आहे. जो प्रस्ताव नंबर 3 आहे तो म्हणजे बँड्रा वेस्टमध्ये आहे. तो RG प्लॉट आहे. गेले 10 वर्ष तिथे मुंबई फुटबॉल असोसिएशनचा, म्हणजे मी ज्याचा अध्यक्ष आहे, पण इतर देखील अनेक वर्ष तिथे फुटबॉलचं ग्राउंड राहिलेलं आहे. तिथे सगळे टुर्नामेंट होतात. जवळपास एका युवा प्रीमियर लीगमध्ये, युवा प्रेसिडेंट्स लीगमध्ये 7,500 मुलांपेक्षा जास्ती मुलं मुली खेळतात तिथे.
प्रत्येक वयोगटातली असतील, प्रत्येक सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटामधली असतील, ही सगळी मुलं मुली इथून फुटबॉल शिकतात, फुटबॉल खेळतात. कोण मुंबईसाठी खेळतं, कोण देशासाठी खेळतं. आणि मुंबईतलं हे टफ मैदान जिथे एकसुद्धा रुपया चार्ज केला जात नाही या फुटबॉलच्या मॅचेससाठी. आपण पाहिलं असेल, दुर्दैवाने हे देखील आता उद्या एक्झिबिशन सेंटर आहे ना तिथे करायचं आहे. आणि ह्याच्यासाठी उद्या RG टू एक्झिबिशन सेंटर आणि कन्व्हेन्शन सेंटर असा उद्या प्रस्ताव आलेला आहे. मुळात काय म्हणजे तिथेच समोरच लीलावती हॉस्पिटल आहे, बाजूला अदानी काय ते बँड्रा बे वगैरे करत आहेत. तसंच तिथेच पलीकडे रंगशारदाच्या मागच्या बाजूला विंग्स नावाचं एक मोठं मैदान म्हाडाचं कोणीतरी ढापलेलं आहे. ती संस्था जी कोणाची NGO असेल त्याच्या मागे कोणीतरी असेल, ते किती रुपये पर मॅच घेतात, तिथे एंट्री फी आहे का, तिथे पर मॅच कोणाची फी आहे का, ते तर ह्याच्यापेक्षा मोठं मैदान आहे. म्हणजे कन्व्हेन्शन सेंटरचं करायचं असेल तर हायवेपासून थेट एंट्रन्स ह्यालाच आहे. मग ते का नाही घेतलं, काय ह्याच्यावर डोळा ते माहिती नाही. पण ट्रॅफिक वाढणार, तिथे लहान मुलं मुली मुंबईकर खेळतात, मोफत खेळतात म्हणून त्याच्यावर डोळा आहे. RGचा प्लॉट हा कुठच्याही NGOकडे नाही आहे, हा कोणी ढापलेला नाही आहे. इथे अधिकृत एक असोसिएशन काम करतं म्हणून हा RGचा प्लॉट त्यांना ढापायचा आहे, त्याच्यातून स्पष्ट होतं. विषय क्रमांक 4, पुन्हा एकदा RG टू रेसिडेन्शियल म्हणजे रेक्रिएशन ग्राउंड टू रेसिडेन्शियल. आता हे आहे D वॉर्डमध्ये. इथे लोढासाहेब आमदार आहेत, मंत्री देखील आहेत. इथे आम्हाला असं कळतं की एका उद्योगपतीच्या बाजूला बंगला होता, तो बंगला त्यांनी पाडून 2 प्लॉट अमॅल्गमेट करून मोठा टॉवर बांधायचा आहे की मोठा बंगला बांधायचा आहे मला माहीत नाही त्यांचा प्लॅन काय आहे. पण त्याचं ॲप्लिकेशन कोणी दिलं आहे हे अमॅल्गमेशनसाठी, ह्या RG टू रेसिडेन्शियल करण्यासाठी ॲप्लिकेशन कोणी दिलेलं आहे हे देखील थोडं आपण माहिती काढा. मध्यंतरीच्या काळात माझ्या कानावर आलं की जी काही हे सगळं गृहनिर्माणमध्ये जे काही पॉलिसी बनतात त्याच्या 12B काही झोपडपट्ट्या तोडून तो पण FSI लोड करण्याचा प्रयत्न होता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलबार हिलसारख्या ठिकाणी जिथे आत्ता तरी हिरवळ दिसते, चांगले बैठे बंगले वगैरे आहेत आणि सगळ्या प्रकारचे लोक राहतात, तिथे मुख्यमंत्र्यांचा जवळचा प्लॉट आहे. तिथे मोकळं मैदान जे आहे ते काढून टॉवर बांधायचं आहे, ट्रॅफिक वाढवायचं आहे, विकून टाकायचं आहे की त्या उद्योगपतीला द्यायचं. उद्योगपतीचं नाव आम्ही आत्ता घेत नाही आहोत, पण त्यांनी हा इशारा समजावा. पुढचं म्हणजे आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा काढू आणि तिथे एकसुद्धा वीट बांधू देणार नाही, हा देखील इशारा आज आम्ही तुमच्या माध्यमातून देत आहे. आणि विषय क्रमांक 6, तो पण D वॉर्डमध्ये. तिथे हरितपट्टा ग्रीन झोन टू रेसिडेन्शियल असं केलं जात आहे. सगळ्यात धोक्याची बाब म्हणजे हे जर मिंदेंचा प्रस्ताव असेल तर वर्षा बंगल्याच्या बरोबर बाजूची गल्ली हा इथूनच तो ग्रीन झोनकडून रेसिडेन्शियलमध्ये होत आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नाकाच्या खालतून काय काय खेचलं जातं आणि काय काय खेचलं जाऊ शकतं हे मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. ते आम्ही नाही, ते मिंदेच करतात, तुमचेच मित्रपक्ष. मुख्य गोष्ट हीच आहे की एक तर ब्लड बँक ह्याचं प्रायव्हेटायझेशन. ब्लड बँक जी आत्तापर्यंत मोफत होती, मुंबईकरांसाठी होती, मुंबईचं रक्त होतं, ते देशभरात काही जगभरातले जे कोण पेशंट मुंबईत येतात त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ब्लड बँकमध्ये फ्री होतं. हे मिंदेंना आणि ह्या कदाचित भाजपच्या शासनाला ह्याला चार्ज लावायचं आणि ह्या सगळ्या संस्थांच्या हाती त्याचं खाजगीकरण करायचं. दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल 3 महत्त्वाचे भूखंड मुंबईतले जे आत्ता रेक्रिएशन ग्राउंड आहेत, मोकळी मैदान आहेत, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे लोक तिथे येऊन चालतात, खेळतात, योगा करतात, लाफ्टर क्लब असेल जे काय असेल, हे सगळं बंद करून एका इंडस्ट्रियलिस्टच्या हातात म्हणजे त्यांच्या बंगल्यासाठी आणि दुसरे 2 रेसिडेन्शियलमध्ये करायचे आहेत. हे नेमकं कोणासाठी होतं आहे हा एक प्रश्न निर्माण होतोच. हा विषय काय आम्ही इथे सोडणार नाही आहोत, कारण हे जसं मी सांगितलं ना, ते D वॉर्डमधला जो प्लॉट आहे जो इंडस्ट्रियलिस्टला दिला आहे त्याच्यात कोण अधिकारी होतं, काय काय त्यांनी याच्यात केलेलं आहे, हे सगळे डिटेल्स आमच्याकडे आहेत. आणि हे सगळे डिटेल्स उद्या हे जर रद्द झाले नाहीत, प्रस्ताव नॉट टेकन केले नाहीत, तर आम्ही पुन्हा एकदा प्रेससमोर येऊन ते उद्योगपतीचं नाव, त्याच्यावर मोर्चा, कोण अधिकारी आहे हे कोर्टापर्यंतच नाही, त्याच्यावर पूर्ण ॲक्शन होईपर्यंत शांत बसणार नाही. मुंबईतले भूखंड हे मुंबईकरांच्याच हातात असायला पाहिजेत. आणि खास करून जी मोकळी मैदानं आहेत, RG असतील, PG असतील म्हणजे रेक्रिएशन ग्राउंड असेल किंवा प्लेग्राऊंड असेल, कारण अनेक आता आम्ही पाहतो क्लस्टर, आता अभ्युदयनगरमध्ये पण मी ऐकलं 48 मैदानं काय आता ते बदलून तिथे पण बिल्डिंगी बनणार आहेत. तर हे सगळे जेव्हा तुम्ही क्लस्टर करता किंवा असे काही प्रस्ताव आणता तेव्हा मुंबईकरांना काय पाहिजे तेच झालं पाहिजे. तुमच्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि तुमच्या बिल्डर सरकारला काय पाहिजे हे झालं नाही पाहिजे. आणि आज मी आपल्याच माध्यमातून बाकी आमचे सगळे जे विरोधी पक्ष आहेत, मग त्याच्यात काँग्रेस आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर जे घटक पक्ष असतील मुंबई महानगरपालिकेतले आणि भाजपला सुद्धा आग्रह करत आहे की उद्या तुम्ही ह्याला विरोध करा जर तुमचा प्रस्तावाला ह्या पाठिंबा नसेल तर. हां, जर तुम्ही ह्यांना पाठिंबा दिलात, मिंदेंना पाठिंबा दिलात, तर आम्ही समजून जाऊ की मिंदेंबरोबर तुम्हाला पण ही मुंबई लुटायची आहे आणि ते उद्याच्या ह्या कारनाम्यातून स्पष्ट होणार. त्याच्यावर जर आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. सर, हे सगळे प्रस्ताव सुधार समितीमध्ये आहेत, पण सुधार समिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही समितीमध्ये असलेले प्रस्ताव
असलेल्या सत्तेच्या जोरावर ते रेटून नेले जात आहे. तिथे कुठेही विरोध जुमानला जात नाहीये. मग आता तुम्ही विरोध करताय ते तुम्ही सांगताय. बघा, विरोध जुमानला जात नाही म्हणजे आतापर्यंत जे प्रस्ताव आले, आम्ही सातत्याने हे पण मागतोय की व्हाईट पेपर पण द्या. आता BST मध्ये पण आपण परवा पाहिलं असेल, विरोध आमचा ऐकला गेला आणि त्यांना मागे जावं लागलं. ते पेपरमध्ये पण छापून आलं. अनेक समित्यांमध्ये आम्ही जवळपास 1 किंवा 2 पुढे मागे आहोत. पण हे सरकार आणि ही मानसिकता तुम्हाला माहिती आहे. फ्रीडम ऑफ प्रेस इंडेक्समध्ये किती होत आपण प्रश्न घेत नाहीत समोरून, काही घेण्याची तयारी नसते आणि ना विरोध हा ऐकायचाच नसतो. किती लोकांच्या भल्याच असला, उलट लोकांचं भल्याच असलं तर ऐकायचंच नाही. हीच मानसिकता कदाचित भाजपची बनत चालली आहे का हे उद्या कळेल आम्हाला. आणि दुसरं म्हणजे आमची जी आंदोलन आहेत रस्त्यावरची ती पण आम्ही करत आहोत. तुम्ही म्हटलं की सुधार समितीची बैठक आजच कांद्याचं आंदोलन झालं. सुधार समितीची बैठक जी आहे ती रद्द झाली, कारण रद्द झाली तुम्ही स्पष्ट नाही केलं, पण याच्या अगोदर देखील 2 सुधार समितीच्या बैठका अचानक रद्द झाल्या. तेच मी सांगितलं ना, डील या नो डील हा कार्यक्रम चालू आहे. सदस्य का आवाज उठवत नाही, का अचानक उठवत आहेत, आम्ही सगळे तिथे ऑब्जेक्शन घेतो. नाही, रद्द का अचानक केल्या जातात बैठका या? हे तुम्ही आता जे डील या नो डील करतात त्यांना विचारा ना. स्टँडिंग कमिटीमध्ये हवा तसा विरोध दिसत नाही. बघा, आम्ही विरोध जो आहे ना तो नुसतं विरोध करायला काही तलवारी घेऊन फिरणार नाही होत. विषय जर आम्हाला योग्य वाटला तर आम्ही मुंबईसाठी पाठिंबा देऊ. जिथे जिथे विरोध करावा लागतो तिथे विरोध करणार. 100 दिवस पूर्ण झाले सरकारला. पत्रकार परिषद मुंबई अध्यक्षांनी महानगरपालिकेमध्ये पेट्रोल पण 100च्या पुढे गेलंय, डिझेल पण 100च्या पुढे गेलंय, LPG पण असंच सगळं चाललंय. 100 चाललंय सगळं. आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव नवीन मंडळामध्ये नामकरण करणार असं म्हटलं. मात्र अनेक नामकरण असून प्रस्ताव तसेच पेंडिंग आहेत. आपल्याला आठवत असेल, छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही 2020 साली देखील प्रस्ताव दिला होता की तिथे ते इंटरनॅशनल एअरपोर्टला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव द्यावं. इथे लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यावं. दिलं त्यांनी. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्याच मुद्द्यावर आणीन, कारण कितीही काही नामकरण किंवा दुसरं काही विषय त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला तरी उद्या हे जे 3 भूखंड मुंबईचे भूखंड आणि ह्याचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. 20 वर्ष 25 वर्ष जे कोणी सत्तेत होतं, मग राज्यात असेल किंवा इथे असेल, हे वाचवण्याचा प्रयत्न केला. आत्ता हे मिंदेंच्या हातात गेल्यानंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि हे सगळं लुटायचा प्रयत्न. अरे, मुंबईमध्ये पण किती नामकरण करण्याचं त्यांनी आत्ता प्रस्ताव दिलेला आहे. मी तुम्हाला परत एकदा ह्या विषयावर आणीन, कारण परिस्थिती बघा तुम्ही. नावं नंतर बदला, पहिली परिस्थिती बघा. तुम्ही शिंदेंना वारंवार टार्गेट करताय, परंतु सर्वाधिक बहुमत भाजपचं आहे. महानगर ज्या सुधार समितीचं मी बोलत आहे तिथे चेअरपर्सन मिंदेंचे आहेत. आणि जर भाजपला दाखवायचं असेल की हे त्यांना मान्य नसेल तर उद्या त्यांनी हा प्रस्ताव मागे घ्यावा किंवा विरोध करावा. आज नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलण्याचा टाइम, ज्यावेळेस त्यांना विधान परिषद संदर्भातला प्रश्न विचारला तर त्याची देहबोली पद्धती आणि ती रागाने पत्रकारांशी बोलताना पाहायला मिळाली. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून शिंदे नाराजी चर्चा मागच्या सनसेटच्या आधी कदाचित हेलिकॉप्टर घेऊन जातील दरेगावला. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्या प्रस्तावावर आणीन. तुमच्या पक्षाची किंवा महाविकास आघाडीची विधान परिषद मी तुम्हाला पुन्हा एकदा राजकारण सोडून ह्या विषयावर आणीन, कारण हे विषय महत्त्वाचे आहेत. मुंबईच्या रक्ताचे विषय आहेत आणि मुंबईच्या श्वासाचे विषय. नाही मुंबई आता 100 दिवस पूर्ण झाले त्यांचे. पत्रकार परिषद मगाशी म्हटलं तसं मुंबई अध्यक्षांनी घेतली. किरीट सोमय्या महापौरांच्या शेजारी बसून अधिकाऱ्यांना कपडे घालतात का? सत्ताधारी महापौरांच्या ऐवजी इतर नेत्यांच्या मार्फत ही सत्ता मुंबईची चालवत आहे. प्रशासन तुम्हाला दिसतंय सूटबूटचं सरकार किंवा कॉन्ट्रॅक्टर बिल्डरचं सरकार एवढंच चाललंय. जनसामान्यांचं सरकार किंवा मुंबईकरांचं सरकार वाटत नाहीये. टक्केवारी चर्चेमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला याच्यावर आणेन, डील या नो डील. पण मैदानात जेव्हा जेव्हा जातात त्या आधी शिवसेनेने थेट जाऊन त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केले. तुमची ते तर करणार आहोत आम्ही. पण मी सांगितलं ना, आत्ताच तुम्हाला सांगितलं मी, जिथे कुठे जे आहे डी वॉर्डमध्ये वगैरे सगळीकडे आंदोलन करणार. पण उद्या जर प्रस्ताव असेल तर भाजपनी पहिलं दाखवा ना आम्हाला की मैदानाबद्दल त्यांना पण थोडी काळजी आहे. नुकतीच एक शाळेचं उद्घाटन जे ते शाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घाटकोपरमध्ये पार पडला. शाळा पण प्रायव्हेटाईज करतात. शाळा प्रायव्हेटाईज करतात. चंद्रशेखर बावनकुळे त्या ठिकाणी मुळात- तुमचे आमदार सुद्धा मुळात तुम्हाला हेच सांगतो मी सगळीकडे सगळं काही विकून टाकायचं हाच प्रयत्न भाजपचा आहे का हे उद्या मला कळेल. पण त्या कार्यक्रमाला जम्मू अभियान मी तुम्हाला आता परत हेच सांगतोय. कोणी तुम्ही काही प्रश्न विचारला तरी उद्याच्या वर मी बोलत आहे. तुम्ही काल बोललेत ना ते पीछे का छोडो अभी 2047 का देखो. सुशोभीकरणासाठी आम्ही मागच्या वेळीपासून आम्ही आत्तापर्यंत हाच आग्रह धरलेला आहे की सुशोभीकरण जे मुंबईत झालं असेल
प्रत्येक वॉर्डमध्ये 30 ते 40 कोटी त्या वॉर्ड ऑफिसरनं दिले गेले. काय नेमकं सुशोभीकरण झालं? कारण अनेकदा आम्ही एक्सपोज केलेलं आहे. कुठे डिवायडर तसेचे तसेच, पण त्याच्यावर 20 कोटी दाखवलेत, 40 कोटी दाखवलेत. सगळं व्हाईट पेपर काढा. काल उपमहापौरांनी आयुक्तांना पत्र दिले आणि ते सातत्यानं असे पत्र देत असतात की राजशिष्टाचार पाळला जात नाही, आम्हाला मान दिला जात नाही, आम्हाला बोलावलं जात नाही, आमची नावं लिहिली जात नाही. त्यांचं भांडण मी नाही लढणार त्यांच्यासाठी. त्यांची लढाई त्यांनी लढू द्या. त्यांना माहिती कुठे गेलं त्यांना तो मान मिळेल तसा मिळेल. आमच्यात होता तेव्हा चांगला मान होता. महत्त्वाची गोष्ट परत एकदा उद्याच्या भूखंडांबद्दल काय जी पिछले 5 महीनों से आप देख रहे हो कि मुंबई महानगर पालिका में भाजपा के मेयर है और मिंदे के डेप्यूटी मेयर है और बहुत सारी समितियों में एक दूसरे के उनके जो व्यक्ति बिठाए वो सब चेयरपर्सन है. जो सुधार समिति हम कहते हैं उसका नाम तो अभी बदलना चाहिए, बिगाड़ समिति करना चाहिए, क्योंकि इतने सालों से जिस सुधार समिति ने मुंबई को बचाए रखा, जो भी ग्रीन जोन थे या रिक्रिएशन ग्राउंड थे या प्ले ग्राउंड थे उसको हमने वैसे ही रखे, बचा के रखे. 25 साल जब हमारी सरकार थी मुंबई महानगर पालिका में, तो स्कूलों की स्थिति देखिए आप. इंटरनेशनल स्कूल आने लगे, CBSE हो, ICSE हो, SSE बोर्ड हो, वो अच्छे होते गए. लगभग 10,000 बच्चे, 4,000 सीटों के लिए लॉटरी लगानी पड़ी हमें. प्लेग्राउंड अच्छे होते गए, बहुत सारी सुविधाएं हम मुंबई को देते रहे. जैसे ही भाजपा की सरकार बनी तो BST की जो टिकट्स हैं उसके भाव बढ़ते गए, BST की जो मात्रा है वो कम होती गई, रूट्स कम होते गए. और ऐसे ही अगर आप देखें तो कल सुधार समिति में कई सारे ऐसे प्रस्ताव आ रहे हैं जो मुंबई को बेचने चाहते हैं. पहला प्रस्ताव तो यही है जो विषय क्रमांक 2 है, उस पर मुंबई का खून यानी जो ब्लड बैंक्स है, अब तक मुंबई महानगर पालिका जो खुद की ब्लड बैंक चलाती थी, फ्री ऑफ कॉस्ट थी, पेशेंट्स के लिए फ्री ऑफ कॉस्ट थी. मुंबई में अगर आप देखें तो हमारे देश में वर्ल्ड रिकॉर्ड ब्लड डोनेशन का शिवसेना पार्टी का रहा है. कभी भी कोई भी आपत्ति हो, दुर्घटना हो, या कभी भी हमें प्रेस में सुनाई देता है कि अभी ब्लड बैंक में ब्लड की स्थिति बहुत नाजुक है या कम होते जा रही है, तो हमारी पार्टी, हमारा पक्ष पहले ही ब्लड डोनेशन कैंप लेता है. और ये सारा जो खून होता है ये बिना कोई जाति, धर्म, भाषा, प्रांत देखते हुए जिसको भी ज़रूरत हो उसी को जाता है. कल जो प्रस्ताव आया है या आने वाला है सुधार समिति में वो यही है कि ये सारे जो ब्लड बैंक्स है उसमें बहुत सारी संस्थाओं को प्राइवेटाइज करके देने वाले हैं. जो अभी तक फ्री होती थी, पहले ही 1100 रुपये लगाए गए हैं और आगे बढ़ने की संभावना है, क्योंकि आजकल आप देश में देख रहे हो GDP और ग्रोथ रेट छोड़ के सब कुछ बढ़ रहा है. तो यही बात है कि ये क्यों हो रहा है, क्यों मुंबई का ब्लड, मुंबई का खून है, क्यों बेचा जा रहा है. एक बेचने की चीज़ है क्या? आप खुद का ईमान बेच रहे हो, मुंबई का खून बेच रहे हो, मुंबई की ज़मीनें बेच रहे हो. वैसे ही अगले जो 3 प्रस्ताव है, जो विषय क्रमांक 3 है, 4 है और 5 है, 3, 4 और 6 है, उसमें रिक्रिएशन ग्राउंड को कन्वर्ट किया जा रहा है सीधा सीधा रेजिडेंशियल जोन में. जो नंबर 3 पे है बांद्रा वेस्ट में, H वेस्ट वार्ड में, वहाँ फुटबॉल का ग्राउंड है. लगभग 7,500 बच्चे बच्चियाँ फुटबॉल खेलते हैं, हर दिन खेलते हैं, फ्री ऑफ कॉस्ट खेलते हैं. और यहीं से इंडिया की टीम तक भी खेले हुए बच्चे यहीं से आए हुए, वो ग्राउंड छीनना चाहते हैं, वहाँ एग्जीबिशन सेंटर करना चाहते हैं. बांद्रा के लोग ये सोचे कि वहाँ लीलावती का हॉस्पिटल है, ट्रैफिक वैसे भी इतना बढ़ गया है, तो क्या समस्या होगी जब एग्जीबिशन सेंटर या कन्वेंशन सेंटर वहाँ बनाया जाएगा. दूसरी बात, बाजू में यानी रंग शारदा के पीछे और एक बड़ा ऐसे ही भूखंड है, वहाँ विंग्स करके एक अकेडमी या कुछ चलती है. 2-3 चीज़ें वहाँ चलती है, लेकिन एंट्री या सब चीज़ों पे उन्होंने किसी NGO को दिया हुआ है. NGO के पीछे कौन है पता नहीं, लेकिन सारी चीज़ों पे कुछ ना कुछ कीमत लगी हुई है, प्राइस टैग लगा हुआ है. और वो तो इससे भी बड़ा है, हाईवे से टच है, तो वो लीजिए अगर आपको लेना है तो. जो सब्जेक्ट 4 है D वार्ड यानी मलाबार हिल में, लोढ़ा साहब जो उनके नाम का कोई बिल्डर बहुत जगह बिल्डिंग बनाते हैं, लेकिन पता नहीं ये क्या. लेकिन ये जो है विषय क्रमांक 4, वहाँ रिक्रिएशन ग्राउंड को रेजिडेंशियल में कन्वर्ट किया जा रहा है. ये कोई वहाँ एक इंडस्ट्रियलिस्ट है जिनका बंगला था, वो भी बंगला उन्होंने ज़मींदोज़ कर दिया है. वहाँ खुद का बंगला बढ़ाना चाहते हैं या टावर बनाना चाहते हैं, मुझे पता नहीं. लेकिन एप्लीकेशन किसके नाम से है, किस अफसर ने मदद की है, कितना डील हुआ है, ये सारी चीज़ें हमारे पास है. और अगर सही समय पे ये कल रद्द नहीं हुआ तो हम इस पर आगे आंदोलन करेंगे और वहाँ एक भी ईंट लगने नहीं देंगे. और तीसरी बात यही है, उसी D वार्ड में वर्षा बंगला, जहाँ जो मुख्यमंत्री महोदय का बंगला है, वहाँ भी एक ग्रीन जोन है, उसको भी रेजिडेंशियल जोन में कन्वर्ट किया जा रहा है. बात यही है कि आप मुंबई के खून को बेच रहे हो. बात यही है कि जो रिक्रिएशन ग्राउंड है, जो प्ले ग्राउंड है, जो मिट्टी के ग्राउंड होने चाहिए, कल तो ये छत्रपति शिवाजी महाराज पार्क को भी बेच देंगे. और हमें यही पता लगाना है कि कल की समिति में कि कल मिंदे का जो प्रस्ताव है, क्योंकि ये मिंदे के जो लोग हैं इसमें चेयरपर्सन है, तो ये मिंदे की चाल है या BJP भी इसमें शामिल है मुंबई बेचने में. अगर BJP इसमें शामिल ना हो तो हमारा साथ दें और इसको विरोध करें और ये इसको खारिज करें. बकरीद का माहौल है, किशोर में जो है मीरा रोड गए थे और साथ ही में बजरंग दल के कुछ कार्यकर्ता थे जो हाथ में
सुअर लेके एक सोसाइटी में घुसने का प्रयास कर रहे थे और उसके बाद वहाँ पे पुलिस ने जो है लाठीचार्ज किए। इस तरह से देखते हैं हर टाइम आपके सारे जो त्योहार हो रहे हैं उसमें किरीट समय आगे आते हैं और फिर दो गुटों में जो है मैं आपको एक ही बताता हूँ, भाजपा की यही खेल है, यही खेल हर जगह करते हैं। जो जो राज्य में जीते हैं अभी, वहाँ देखिए हर जगह उनको दंगे करने हैं, कुछ ना कुछ बिगाड़ना है ताकि वो जीत सके। और ऐसे ही दिखाते हैं कि हिंदू खतरे में। आज अगर आप देखें तो बेरोजगारी बढ़ रही है, रुपए का कितनी ये हो गए हैं, रुपए तो घिसरते जा रहे हैं, गिरते जा रहे हैं। फिर पेट्रोल का दाम क्या है, डीजल का दाम क्या है। आज किसानों ने आंदोलन किया है नासिक में प्याज के लिए। फिर अगर आप देखें तो कल परसों ही मैं जा रहा था नासिक, वहाँ सारे पेट्रोल पंप बंद थे। आज देश की हालत क्या है? और आपको सिर्फ दंगे करवाने हैं, सिर्फ जो मजहबी रंजिश है वो बढ़ानी है। सिर्फ कभी ना कभी तो ये सोचिए कि शासन कैसे करना है। और हम ये पहले से बताते आए कि भाजपा को शासन करने नहीं आता। भाजपा सिर्फ दंगे करवाता है। भाजपा चुनाव वोट चोरी से जीत सकता है। भाजपा सोशल मीडिया पे बहुत ही बढ़िया है, आपको खतरे में है आप ये महसूस करवा सकता है, लेकिन भाजपा सरकार नहीं चला सकता। नहीं तो आज देश में बेरोजगारी नहीं बढ़ती, आज रुपया नहीं गिरता, आज पेट्रोल के दाम नहीं बढ़ते, आज डीजल के दाम नहीं बढ़ते। आज आप गुजरात भी जाइए, वो मोरबी वगैरह में सारी की सारी इंडस्ट्री बंद हो चुकी है। अच्छे दिन, क्या यही अच्छे दिन है? जब 12 साल पहले शपथ लेके प्रधानमंत्री बने थे, अभी भी हम इंतजार कर रहे हैं अच्छे दिन आने के। धन्यवाद। सुधार समितीचाच एक आणखी प्रस्ताव आहे, 7 हिल्स हॉस्पिटल आता कॅपिटल ग्लोबलकडे जात आहे. तुम्हाला असं वाटत नाही का महानगरपालिकेने थोडं रुग्णालय स्वतः संचालन करावं? आता 7 हिलचा प्रस्ताव थोडा मला वाटतं उद्या पण अभ्यास करतील, कारण हा 7 हिलचा प्रस्ताव जवळपास 2006-07 पासून हा प्रलंबित होता आणि त्याच्यात काय नक्की पैलूवर कोणाला दिलं जातं हे देखील बघणं गरजेचं आहे. जॉईंट व्हेंचर आहे, पार्टनरशिप आहे की काय आहे हे बघायला पाहिजे, कारण 7 हिलचं हॉस्पिटल कोविडच्या काळी देखील पार्टनरशिपमध्ये चालवत होतं. धन्यवाद. PTI पडेल, मनीषजींचा फोन येऊन गेला. थँक्यू. धन्यवाद.